शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता सकाळ झालेली आहे आणि आज आहे 20 तारीख, म्हणजे इलेक्शनचा दिवस आहे। त्यानंतर बघा, आज थोडा वेळ होता, निवांत होतं, कारण मुलांना सुट्टी आहे आणि टिफिन करायचं मला काही एवढी घाई नाही आहे। तर मी आज मेहंदी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता अशी मी मेहंदी लावलेली आहे। आणि खूप दिवसांपासून मेहंदी लावायचं होतं, तर ती लावली मी। कोणती मेहंदी लावते तुम्हाला दाखवते। तर बघा, मी ही निशा मेहंदी लावते आणि ही मेहंदी महिनाभर तरी व्यवस्थित आपल्या केसांना राहते। आणि यामध्ये गणपती मेहंदी मिक्स करते थोडीशी, म्हणजे छान म्हणजे टेक्स्चर पण चांगलं येतं तिला आणि थोडंसं जास्त होते ना, मग त्यामुळे ती लावली पण जाते चांगली। कारण नुसती निशा मेहंदी जरी लावली तरी ते खूप म्हणजे 10 रुपयाचं एवढंच पॅकेट मिळतं आणि त्यामध्ये पूर्ण केसांना लावून होत नाही। हालाकी त्याचा कलर खूप येतो, पण तरीसुद्धा मग गणपती मेहंदी टाकली ना तर मग ते व्यवस्थित होतं। तर बघा, आज मी काय करते दाखवते तुम्हाला। तर मला आता बनवायची आहे मेथ्यांची भाजी, कारण मी काल चटणी बनवून ठेवली होती, तर ती चटणी शिल्लक आहे आणि त्यासोबत भाकरी बनवायची आहे। तर दळण सुद्धा लावलेलं आहे आणि ते दळण आता मी काढून घेते। तर बघा, मी ज्वारी आणि गहू मिक्स केलेला आहे आणि हे काही अजून दळण झालेलं नाही। आणि आज खूप छान वाटतंय, मस्त एकदम वातावरण एकदम छान आहे। चला, बाकीची कामं करून घेते, घरामध्ये आहे ती। आज सगळे घरी आहेत, तर मग मला भाजी जास्त बनवायची आणि निलेश पण घरी आहे। आणि मी तुम्हाला सांगितलंच की मी आज भाकरी बनवणार आहे, तर भाकरीसाठी कसं जास्त भाजी लागते, पाणी म्हणजे पातळ भाजी जास्त लागते भाकरीला, मस्त कुच करून खायचं खूप छान लागतं। तर बघा, आणि मी बनवते आहे मेथ्या, आणि काल रात्री मी चटणी जास्तीची बनवून ठेवली, ती चटणी आहे। आणि मेथ्या मी मस्त अशा भाजून उकळून घेतल्या आहे, म्हणजे शिजवून घेतल्या आहे एकदम मस्त अशा। तर आधी तेल टाकून घेते। तुम्ही कशी बनवता? आम्ही तर अशाच बनवतो मेथ्या। तर मेथ्या मला फार आवडतात, म्हणजे खूप आवडते मला मेथ्यांची भाजी। तर दोन बस इनफ आहेत, 2 पड्या। आणि आता थंडी चालू झाली आहे आणि मेहंदी लावल्यापासून तर मला खूपच म्हणजे असं वाटू लागलंय की आता परत चहा करून प्यावी, कारण मी सकाळी एकदा अजून म्हणजे सकाळी चहा झालेला आहे आमचा, तरी सुद्धा मला चहा प्यायची इच्छा होते आहे। तर मी आता मस्तपैकी नुसता दुधाचा चहा बनवते, कारण मला नुसता दुधाचा चहा खूप आवडतो। आणि कसं, आई पप्पांकडे म्हशी होतात ना, मग तिथं मला दूध सकाळी सकाळी किंवा म्हणजे म्हशीचं दूध होतं तिथं, तर मग ती सवय पडलेली आहे आणि मला खूप आवडतं। मग ते मला दुधाचे पदार्थ किंवा दुधाचे जे जे आपण दुधाचे पदार्थ बनवतात ते मला खूप आवडतात। आणि आता मी पटकन चहा बनवून घेते। तर तुम्ही म्हणाल, ताई तू साखर आणि ते टाकलं आणि चहा कशी बनवते? तर बघा, मी साखर पावडर टाकून दिलेली आहे आणि आता डायरेक्ट दूध टाकणार थोडं, हे बघा। तर कुणाकुणाला आवडतो नुसता दुधाचा चहा, मला तर फार आवडतो नुसता दुधाचा चहा। आणि तर वेलची पूड तर नाहीये, पण मग अद्रक आहे माझ्याकडे, तर मी अद्रक खिसून घेते। कारण थोडं जरी अद्रक जास्त झालं ना तर ती चहा खराब होते, म्हणून मग थोडं कमीच घालायचं। पण मला तिखट चहा पण खूप आवडते अद्रकाची, कुणाला आवडते, मला तर फारच आवडते। आणि थंडीमध्ये तर मस्त गरम गरम गोड तिखट असा चहा मला फार आवडतो, आणि डार्क तो पण। बघा, मी आधी 2 चमचे टाकलेले आहे आणि परत टाकते। आणि आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे बघा, इथं पटकन फोडणी घालते। बरेच जण म्हणत असतील का काय हे व्हिडिओ शूट करते आहे किंवा मेहंदी लावलेली आहे ते चांगलं नाही दिसत, पण मला जसं आहे तसंच दाखवायचं आहे। आणि जशी मी आहे तशी मला आवडते आणि मी स्वतःवर खूप प्रेम करते। जर आपण स्वतःवरच प्रेम नाही केलं, समजा आपण जसे आहोत तसं स्वीकारलं नाही, तर मग आपल्याने दुसऱ्याकडून काय शिकावं, मला असं वाटतं। तर मेहंदी लावली म्हणून काय झालं, मग शूट नाही करू शकत का? तर तसं नाही बघा। असं मी आज जे रुटीन दाखवते आहे, तर बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। पाणी सुद्धा कोमट झालेलं आहे, तर आता मिक्सर मस्त असं धुवून घेते। ही एकदम सोपी आयडिया आहे, मिक्सरमध्ये चटणी असेल ना तर ती काढण्यासाठी, हे बघा, एकदम छान निघून जाते चटणी।
तर थोडं पाणी अजून घालते, म्हणजे ते छान उकडेल ना, तर मग त्याला छान चव येते. आता मीठ घालून घेते. बघा आता छान उकडेल. आणि इकडं माझा चहा सुद्धा रेडी झाला, एकदम डार्क चहा, गोड आणि दुधाचा गोड डार्क आणि नुसत्या दुधाचा चहा, आणि त्यासोबत अद्रक टाकलेला आहे. तर मला तर असं आवडतो चहा, खूप आवडतो. तर बघा ऍड वगैरे नाही. हे जे आहे ना विकासचं दूध, आता तुम्हाला उलट दिसत असेल कारण मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट करते आहे. तर विकास गोल्ड म्हणून, तर त्याची साय दाखवते. मी रात्री 1 लिटर दूध आणलं आणि ते तापून ठेवलं. आणि आता हे बघा त्याची साय. तर एवढी साय माझी जमा झालेली आहे. आणि त्यानंतर हे बघा तुम्हाला साय दाखवते, म्हणजे याचं तूपही छान पडतं आणि कढी किंवा ताक पण छान मस्त होतं. हे बघा किती साय येते बघा, अजून निघेल साय. अजून किती घट्टसर दूध आहे. दूधही घट्ट आहे, अजून पातळ नाही झालेलं, फक्त ही साय काढते मी. तर बघा इतकी छान साय निघते बघा. हे बघा दिसत असेल. तर हे भांड जे आहे ना, अजून 4 ते 5 दिवस लागतील भरायला. इथपर्यंत भरलं का मग परत त्याला याचं साय पण काढेल, आपलं तूप, याच्यातलं तूप पण काढेल आणि ते ताकाची कढी पण एकदम बेस्ट होते. चॉकलेट आणली, मला देशील? मला देशील? दाखव तुझी कटिंग दाखव. अरे वा, पुढे मस्त केस ठेवले तू. हा लवकर आला पण तू कटिंग करून. हो फोडून देते. तू शांत हो बराबर. तुझी कटिंग कशी केली बघू दे. असे मागे मागे फिर. हे बघा ज्ञानेशने कटिंग करून आणली आहे. किती क्यूट डीचे लागलं माझे पिलू. आले बापले. भूमी चॉकलेट खाते आणि भूमीने मला सुद्धा दिली चॉकलेट. भूमी शेअर करते माझ्यासोबत है ना. आहे थोडंसं आहे गरम, पण थंडी आहे त्यामुळे काही वाटत नाही. आणि मी गिरणीची चाळणी बदलली आहे, त्यामुळे छान असं पीठ एकदम जाडसर पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, एकदम मस्त आलेलं आहे. मला जेवढं टाकायचं तेवढं टाकून घे. तर आता ज्वारीचं पीठ झालंय, आता मला तांदळाचं पीठ करायचंय. आणि भूमीने मला थोडी हेल्प केली होती, थोडंसं हे जे आहे ना तांदूळ गाळून दिले मला. आता मी हे मिठाचे खडे टाकले खराब नाही होऊ म्हणून. तर हे दळून घेते मी थोडंसं ज्वारी घालून. त्याच्यात खूपच मीठ आहे ग. मग ते मीठच होतं म्हणून तर मी काढलं. तू म्हटलं मीठ आहे, काढायला नाही सांगितलं म्हणून मी काढलंच नाही. काढायचं तर मग चांगलं लागते मिठाची पोळी पण. तर बघा आता हे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी ज्वारी घेते. तर याच्यामध्ये थोडी ज्वारी घेतली म्हणजे हे तांदळाची भाकरी एकदम छान लागते आणि छान होते सुद्धा. तर एवढं आपण दळून घेऊ. घरची गिरणी आहे त्यामुळे काही पण आपल्याला दळता येतं छान. थांबा ना. लहानपणी मी झेडपीच्या शाळेमध्ये होते, 3री-4थीत असेल. तर शाळा सुटली ना का मग आम्ही एका प्लॉट होती त्या ठिकाणी एक बदामाचं झाड होतं बघा. हेच बदाम ज्ञानेश घेऊन आलेला आहे. ते बदाम घेण्यासाठी आधी 10 मिनटं आपण उशिरा जायचं आणि त्या प्लॉटवरती जाऊन जेवढे काही बदाम पडले आहे ते आपल्या फ्रॉकच्या ओटीमध्ये घ्यायचे आणि घरी जायचं आणि गच्चीवरती सुकवायचं. हे माझा प्रोग्राम होता. म्हणजे आम्ही जेवढ्या पण जणी होतो ना 4-5 जणी, ते नेहमी असंच करायचो.
आणि जेव्हा केव्हा सुट्टी असेल तेव्हा बघा अशा प्रकारे कोरडे झाल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी असतं ते उडत नाही आणि छान फुटतं. म्हणून मग ते गच्चीवरती सुकवून एका दिवशी बसून असे फोडून ते सगळे बदाम खायचे. खूप मज्जा यायची आणि मी असं एन्जॉय केलं आहे. हे बदामांशी असं माझ्याशी रिलेटेड आहे. तर मला आठवण झाली की मी लहानपणी कसे हे बदाम गोळा करून आणायचे. तुम्ही असे करत असाल का? कारण प्रत्येकाची एक आठवण असते, तशी माझी एक आठवण मी तुमच्यासोबत शेअर केली.